जाऊया। शिवजयंती निमित्तानं आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे आता मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि मुंबई विमानतळावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरे अभिवादन करतील। आज तिथीनुसार राज्यात सर्वत्र शिवजयंती साजरी होताना दिसतेय आणि त्याच निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरता म्हणून आता उद्धव ठाकरे हे विमानतळावर दाखल झालेले आहेत। मुंबई विमानतळावर यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत असा जाणता राजा आणि या जाणता राजाची छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते। निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज। आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार सर्वत्र शिवजयंती साजरी करण्यात येते। याच विषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, खरं तर द्रष्टे किंबहुना सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचं खरं तर वर्णन केलं जातं, पण आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी होतीये आणि त्याच निमित्तानं आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे मुंबई विमानतळावर आता दाखल झालेले आहेत। शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुक्काम शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरे आता दाखल झालेले आहेत, त्याच्यासोबत कार्यकर्ते आहेत, असंख्य जनता या ठिकाणी आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी, जयंती साजरी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी असेल, शिवभक्तांनी असेल ती गर्दी केलेली आहे। या शिवजयंती सोहळ्याला सुरुवात होते। पाहतोय या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल, पुष्पहार अर्पण केला जाईल आणि अर्थात आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। ठिकठिकाणी राज्यभरात देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी तरुण तरुणी देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। स्वप्नील, नागरिक सुद्धा आलेले आहेत, शिवभक्त आलेले आहेत, तरुण तरुणींचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो। या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासोबत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत, सचिन आहेत, अरविंद सावंत आहेत, तसेच आता छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात येईल। तसंच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आहेत, ते प्रत्येक शिवभक्त आहेत, शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी संवाद साधली आणि खरं तर आचारसंहिता लागू सोहळा साजरा करण्यात येतोय। अशा पद्धत असेल, आर्थिक सेवा असेल, या सर्वच आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आल्यानंतर आता वातावरण आहे ते शिवमय झाल्याचं पाहायला मिळते। अगदी स्वप्नील, काही सेकंदाकरता थांबवते दृश्य आपण पाहूया। आपल्याला डावीकडे दृश्य दिसत आहेत ती मुंबई विमानतळावरची दृश्य आहेत, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरता आज शिवजयंती तिथीनुसार साजरी होते आणि त्या निमित्तानं ही दृश्य आपण पाहतोय मुंबई विमानतळावरची। तर तिथं शिवाजी पार्क परिसरामध्ये मनसेनं देखील कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। दांडपट्टा असू दे, पारंपरिक खेळ असू दे, या ठिकाणी सादर करण्यात येत आहेत आणि शिवाजी पार्कवर देखील तिथीनुसार शिवजयंतीचा हा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। स्वप्नील, जसा मगाशी मी उल्लेख केला, खरं तर जगातील पराक्रमी आणि मुत्सद्दी राजांची बरोबरी करणारा जर आपण नावं जर घेतली तर मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा मोहरा सापडणं हे दुर्मिळच म्हणायला हवं। असं हे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार
सर्वत्र शिवजयंती साजरी होतीये। लागवे छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती ही जगभर पसरलेली आहे। हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी अनेक लढे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिले। त्यांच्यासोबत आणखी मावळे सुद्धा होते। मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही नेहमीच महाराष्ट्र असेल, देशात असेल, जगभरात असेल मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि महाराष्ट्रातही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही अगदी तेवढ्याच उत्साहामध्ये करण्यात येते। सध्या आपण बघतोय निवडणुकांचं माहोल आहे, निवडणुकांचं वारं वाहतंय राज्यामध्ये, देशामध्ये। मात्र एकूणच कुठेही भक्तीमध्ये असेल ती कमतरता या ठिकाणी दिसत नाहीये। जरी या ठिकाणी पक्षाचे झेंडे नसतील मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भगव्या रंगाचे झेंडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच वातावरण बघितलं तर या ठिकाणी भगवमय आहे। मात्र यामध्ये कोणत्याही पक्षाचा एखादा झेंडा आपल्याला किंवा एखादी फलकबाजी ती पाहायला मिळत नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज यांना खरं तर हे मोठं अभिवादन हे या राजकीय पक्षांकडून असेल असं एकंदरीत म्हणायला वावगं ठरत आहे। लागवी निश्चित स्वप्नील, आता तुम्ही राजकीय पक्षांचा उल्लेख केलाच आहे म्हणून हा खरं तर प्रश्न विचारते मी। आज महाराजांचं नाव वापरून राजकारण करणाऱ्या पक्षांचा सुकाळ पाहायला मिळतो, पण महाराजांचे विचार आत्मसात करून तसं वागणाऱ्या पक्षांचा अद्यापही तसा वावर पाहायला मिळत नाही। दुष्काळच म्हणायला हवा। खरं तर हीच नीती, हीच रणनीती आपण खरं तर आत्मसात करणं नितांत गरजेचं आहे। ही दृश्य फार महत्त्वाची आहेत स्वप्नील। ही दृश्य आहेत उद्धव ठाकरे, विनोद घोसाळकर यांच्यामध्ये सध्या संवाद होतोय। तिथे अनिल परब देखील उपस्थित आहेत। स्वप्नील, नक्कीच या ठिकाणी व्यासपीठावरती आपण बघतोय लागवी ठाकरे गटाचे सर्वच नेते आहेत, पदाधिकारी आहेत। या ठिकाणी जे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आहेत, विनोद घोसाळकर यांना उत्तर मुंबई या ठिकाणून उमेदवारी देण्यासंदर्भात त्यांचे नाव निश्चित आहे। मात्र कुठेतरी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय, त्यांची ते उमेदवारी नाकारतायत। मात्र आज खरं तर उद्धव ठाकरे आणि विनोद घोसाळकर हे सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी त्यांची भेट झालेली आहे। त्यामुळे या भेटीमध्ये तरी त्यांची चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार असतील, त्यांची रणनीती असेल, त्यांची भूमिका असेल, ही राजकारणामध्ये सुद्धा हे राजकारणी आहेत ते मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरत असतात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आपण पुढे जातोय अशा प्रकारचे आश्वासनं देत असतात। मात्र खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये राजकारणी सर्वदूर पोहोचवतायत का, त्याप्रमाणे काम करतायत का, असा प्रश्न नेहमी जनतेच्या मनात सुद्धा उपस्थित होत असतो। मात्र एकूणच आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि आज सर्व राजकारणी आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहेत। यामध्ये कुठेतरी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न होतोय की खरंच अभिवादन हा आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशातील सर्व जनतेच्या मनावर राज करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा सोहळा साजरा होतोय। लागवी स्वप्नील, त्या ठिकाणी मुंबई विमानतळावर या सगळ्या परिसरामध्ये पारंपरिक खेळ सुद्धा सादर करण्यात आले। तिथे आपण पाहतोय मनसेनं देखील कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। शिवाजी पार्क परिसरात मग दांडपट्टा असू दे, आपले पारंपरिक खेळ असू दे, यांचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी सादर केलं जात आहे। याला फार महत्त्व आहे। आता तर दांडपट्ट्याविषयी, आता प्रात्यक्षिक या सगळ्या खेळाविषयी याला दर्जा देण्यात आल्याचं देखील कळतंय। नक्कीच साहसी खेळांना दर्जा देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। आपल्या महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा उद्धव ठाकरे असताना, मुख्यमंत्री असताना सुद्धा या ठिकाणी साहसी खेळांचा उल्लेख हा दर्जा देण्यासाठी त्यांनी केला होता, आता सुद्धा होतोय। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना दांडपट्टा असेल, कमरपट्टा असेल, तसेच भाला असेल, या सर्व साहसी खेळांचा एक प्रत्यक्ष या ठिकाणी दाखवण्यात येत आहे। ढोल ताशा पथक, जे पारंपरिक ढोल ताशा पथक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत। जे तरुण आहेत ते सुद्धा पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। जो खेळाला दर्जा द्यायचा विषय आहे किंवा विचार सुरू आहे त्या संदर्भात खरं तर दर्जा देण्यात आला तर यामध्ये खरं जे तरुण मुलं आहेत त्यांच्यामध्ये नव चैतन्य संचारेल आणि कुठेतरी याला अधिक महत्त्व प्राप्त होईल आणि जास्तीत जास्त तरुण या खेळाकडे आकर्षित होतील असं एकंदरीत दिसतं। लागवी निश्चित, आणि दिवसभर राज्यभरात या सगळ्या संदर्भात तिथीनुसार शिवजयंती साजरी होते। त्या अनुषंगानं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आल्याचं कळत आहे। का अपडेट आहे या सगळ्या संदर्भात स्वप्नील?
राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ती साजरी करण्यात येते। उद्धव ठाकरे आज इथं विमानतळाच्या जवळ पोहोचलेले आहेत। त्यांच्याद्वारे इथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आलं, अभिवादन करण्यात आलं। त्याचप्रमाणे आज दिवसभरामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून असेल किंवा इतर राजकीय पक्षांकडून असेल अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जास्तीत जास्त लोकांना, गरजू लोकांना मदत करण्याचं सुद्धा काही कार्य हे राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे। अशा प्रकारचं एकंदरीत निश्चित तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।